अहिल्यानगर शहरातील मुख्य बाजारपेठ कापड बाजार येथे प्रत्येक दुकानावरती भगवे ध्वज जे आहे ते हिंदुत्वादी संघटनांकडून लावण्यात आलेले आहे। ही अहिल्यानगर शहराची मुख्य बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेच्या प्रत्येक व्यापाऱ्यांच्या दुकानाबाहेर अशा प्रकारचे भगवे ध्वज जे आहे ते लावण्यात आलेले आहे। यामध्ये ओम असं चिन्ह जे आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। हिंदुत्वादी संघटनांकडून ही मोहीम जी आहे ती हाती घेण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की आमदार संग्राम जगताप यांनी एक आवाहन केलं होतं की खरेदी जी आहे ती हिंदू दुकानातूनच केली पाहिजे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती आता कुठेतरी हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने अशा प्रकारची मोहीम जी आहे ती हाती घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि तसं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे की दिवाळीची जी खरेदी आहे ती हिंदू दुकानातूनच करावी आणि हिंदूंकडूनच जे आहे ती खरेदी जी आहे ती करण्यात यावी असं आवाहन जे आहे ते हिंदुत्वादी संघटनांकडून केलेले आहे। बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांच्याकडून ही मोहीम जी आहे ती हाती घेण्यात आलेली आहे आणि सगळ्याच कापड बाजारामध्ये आपण बघू शकतो की अशा प्रकारचे भगवे ध्वज जे आहे ते लावण्यात आलेले आहे। कॅमेरामॅन करमनकसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।